नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सौरभ राजेंद्र सोनवणे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे व्यवस्थित असाल. आय होप सगळे सेफ असाल. प्लीज सगळे घरातच थांबा आणि स्वतःची काळजी घ्या. कोरोना रूपी या जागतिक संकटानं आज तुम्हाला मला सगळ्यांना एका पेचाच्या प्रसंगात टाकलंय. माणूसच माणसाला भेटू शकत नाहीये, इथपर्यंत परिस्थिती आता आलेली आहे. आणि हा न दिसणारा शत्रू आता असा बनलाय की त्यानं तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना घरात बसवलेलं आहे. पण माणूसही काही पाठीमागे नाही. त्यानं विविध गोष्टी शोधून काढल्या एकमेकांपर्यंत पोहोचायच्या, आणि तो म्हणजे तुमच्या माझ्यातला दुवा. बघा ना, आज तुम्ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात असाल आणि मी तुमच्याशी संपर्क साधू शकतोय. किती छान आहे हे माध्यम. चला तर सुरुवात करूया आपल्या या आजच्या जर्नीला. आपण आज बघणार आहोत ते दॅट इज इतर स्पर्धा परीक्षा. मी सौरभ राजेंद्र सोनवणे. मित्रांनो, मला स्वतःला 9 वर्ष शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः चाणक्य मंडल परिवारचा कार्यकर्ता, विद्यार्थी आणि फॅकल्टी. मी स्वतः एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसबीआय, आरबीआय, पीएसयू आणि रेल्वेज या एक्झामिनेशन साठी प्रिपरेशन केलं, नंतर शिकवलं. आय एम इन फ्रंट ऑफ यू ऑल. मित्रांनो, माझी स्वतःची 2012ला LIC एडीओ क्लिअर्ड आहे आणि 2015ला माझी स्वतःची पोस्टल असिस्टंट क्लिअर्ड आहे. या व्यतिरिक्त 2013 मी SSC CGL ची कंबाईन ग्रॅज्युएशन लेवलची ही मेन्स पण दिलेली आहे, आणि 2014ला IBPS बँकिंगच्या ह्या एक्झामिनेशन असतात त्याचे मी इंटरव्ह्यूज देखील फेस केलेले आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला तुमच्या करिअरच्या प्लॅन बी विषयी काहीतरी सांगणार आहे. स्पर्धा परीक्षा. खरं तर आपण देखील जेव्हा धर्माधिकारी सरांचे सत्र बघत असतो त्यावेळेला सरही आपल्याला बऱ्याच वेळेला सांगतात की तुमच्या हातामध्ये असा तुमचा प्लॅन बी हा नेहमी तयारच असायला हवा. जर तुमच्या हातामध्ये असा तुमचा प्लॅन बी तयार नसेल तर होणारा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की जर जे तुम्ही डिसाईड करताय ते नाही झालं तर काय. देव नको करू अशी गोष्ट होऊ देत, पण मग तर काय, तुमच्याकडे तुमच्यासाठीचा प्लॅन बी हा नेहमी तयारच असायला हवा. तर मित्रांनो, आज त्या प्लॅन बी विषयी मी तुमच्या सर्वांशी बोलणार आहे. चला सुरुवात करूया आजच्या विषयांना. मी बेस म्हणून असं म्हणेन की तुम्ही UPSC किंवा MPSC आणि त्यातलंही तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करत आहात. पण हे करत असताना बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं वय, आता पुढे असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज याकडे त्यांनी बघायला पाहिजे. UPSC आणि MPSC याच्या व्यतिरिक्त सिव्हिल सर्व्हिस तुम्ही सोडल्यात तर काही वेगळ्या एक्झामिनेशन पण असतात, त्याकडे तुम्ही फोकस केलं पाहिजे. मी असं म्हणेन की आपण UPSC आणि MPSCचा अभ्यास करत असताना त्यात जी टफनेस आपण बघतो त्यातली कदाचित टफनेस या इतर एक्झामिनेशन मध्ये मात्र खूप कमी असते. पण हो, वेळेवरती त्याचं गायडन्स भेटलं पाहिजे इतकंच. आज आपण MPSCतनं होणाऱ्या या कंबाईन एक्झामिनेशन विषयी, PSI STI असिस्टंट याविषयी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वेज, पब्लिक अंडरटेकिंग आणि इन्शुरन्स याच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सुरुवातीला मी कंबाईन एक्झामिनेशन विषयी बोलेन. कंबाईन एक्झामिनेशन पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयातले असिस्टंट यांच्यासाठीच्या या पोस्ट या नॉन गॅझेटेड पोस्ट असतात. गॅझेटेड, नॉन गॅझेटेड याच्यातला डिफरन्सिएशन तुम्हाला सगळ्यांना नक्कीच मी सांगणारच आहे. शिवाय या सगळ्या परीक्षांचे नोटिफिकेशन आम्ही कुठे बघू, आम्हाला कुठनं कळेल की ही परीक्षा आली आहे आणि आम्ही कधी आणि कसे काय फॉर्म भरायचे याच्याबद्दल पण मी तुम्हाला सगळीच्या सगळी माहिती देणार आहे. एक एक करत आपण त्या मुद्द्यांवरती बोलूया आणि सगळ्यात शेवटी यांचं सगळ्यांचं गायडन्स तुम्हाला एका छताखाली कुठे भेटेल याविषयी देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे.
चला मी आता आधी कंबाईन विषयीच्या गोष्टी कंप्लीट करतो. मित्रांनो, या परीक्षेला साधारणतः 2 भागांमध्ये आपल्याला विभागता येईल. जर आता तिला आपण एसटीआय किंवा असिस्टंट या कॅटेगरीमध्ये पकडत असू तर पीएसआय साठी एक अजून गोष्ट वाढते, ती म्हणजे फिजिकल परीक्षा. आता आधी इथे तुम्हाला पूर्व परीक्षेला सामोरे जावं लागतं. ही पूर्व परीक्षा पीएसआय, एसटीआय आणि असिस्टंट या सर्वांसाठी कॉमन आहे. प्रश्न संख्या 100, एकूण गुण 100 आणि साधारण टफनेस याची पदवी लेवलची असते. 1 तास मिळत असतो आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न दॅट इज एमसीक्यूज, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे असतात. तशीच याची मेन्स परीक्षा पण आहे. पण ही मेन्स परीक्षा ही मात्र पीएसआय, एसटीआय आणि असिस्टंट याच्या सिलेबस सकट वेगवेगळ्या पद्धतीत होत असते. आता मी मेन्स परीक्षेवरती ओरिएंटेशन असं काही घेणार नाहीये, पण हो पूर्व परीक्षे बाबतीमध्ये जरा 2-3 गोष्टी नक्की सांगणार आहे. याच्यातला सिलेबस खूप इझी आहे, खूप काही जास्त करायचं नाही आपल्याला याच्यामध्ये. चालू घडामोडींचा आपला अभ्यास जो आपण इतर परीक्षांसाठी करतोय, आपल्या सिव्हिल सर्व्हिसेससाठी करतो, किंवा जर तुम्ही युपीएससी किंवा एमपीएससी ची आपली फाउंडेशन किंवा प्रिपरेटरी बॅच केलेली असेल तर तुम्हाला माहिती असेल जे काही आपण न्यूजपेपर वाचतोय ते देखील याच्यासाठी केलेले आहेत, तरी भरपूर आहे. त्याच्यानंतर नागरिक शास्त्र, आपण जर कॉन्स्टिट्यूशन करत असू तर त्या सोबत करण्याची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत. या 2 गोष्टी जर आपल्या व्यवस्थित असतील तर यातला हा सेकंड मुद्दा आपला बराच कव्हर होऊन जातो. आता इतिहासाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करायला जाऊ त्यावेळेला आपल्याला जरा महत्व हे महाराष्ट्राला द्यावं लागतं इथे, आणि आपल्याला महाराष्ट्राचा नीट इन डिटेल्ड अभ्यास हा त्याच्यामध्ये गरजेचा आहे. भूगोल याच्यातही सेम महाराष्ट्रावरती तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. अर्थव्यवस्था, आपण इकॉनॉमिक्स साठी जे काही करतोय ते, आणि स्पेशल आता एम्फसिस आपल्याला टाकायचंय की बाबा रे महाराष्ट्रामध्ये पण आपण वेगळं काही करतोत का आणि त्याच्या काही प्रोव्हिजन्स आहेत का, हे पण तुमचं त्याच्यात झालं पाहिजे. सामान्य विज्ञान, ऑफकोर्स त्याच्यामध्ये आता फिजिक्स, केमिस्ट्री आणि या सकटच सामान्य विज्ञानाशी रिलेटेड जे काही असेल ते तुम्हाला सर्व करावं लागेल. बुद्धिमत्ता आणि अंकगणित. गणित असं म्हटल्यानंतर बऱ्याच साऱ्या लोकांच्या अंगावरती काटे उभे राहतात आणि ते म्हणतात की नको रे बाबा, आपला याचा 36चा आकडा आहे, जाऊ दे तिकडं, एक वेळेला वेगळं काहीतरी करू, पण हे काय गणित आपल्याला जमणार नाही. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल ह्याच्यातलं बुद्धिमापन आणि अंकगणित हे खूप सोपं आहे, खूप जास्त सोपं आहे. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की जर तुम्ही सगळेजण या परीक्षांचा अभ्यास करत असाल आणि त्यातनं जर समजा तुम्ही अशी अपेक्षा करत असाल की मला याच्यामध्ये चांगले मार्क काढायचे आहेत, तर मी तुम्हाला सांगेन की तुमचं बेसिक मॅथ्स जरी चांगलं असेल तरी तुम्ही याच्यामध्ये खूप चांगले मार्क घेऊ शकतात. सीसॅट सारखी टफनेस तुम्हाला कंबाईन मध्ये बघायला मिळणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं आधी, याच्या मेन्स परीक्षांविषयी मी आता जास्त महत्व देणार नाहीये. त्याचा कदाचित मला असं वाटतंय की त्याचा 1-2 तास त्याची चर्चाच चालेल की हा पार्ट, तो पार्ट, म्हणून मी फक्त प्रिलिम्स मध्ये या गोष्टीला आता उरकत घेतोय. आणि आपल्याला जर समजा आणखीन वेळ भेटला तर त्यावेळी आपण अगदी इन डिटेल याच्या कंबाईनच्या सिलेबसचा अभ्यास नक्कीच करूया. आता पुरतं मला तुम्हाला फक्त तोंड ओळख करून द्यायची की बाबा रे आपण या इतर परीक्षांबाबत काय काय करायला पाहिजे आणि आपला काय काय अभ्यास असला पाहिजे. सो मी आता जरा यांची फक्त आज तुम्हाला तोंड ओळख करून देतोय. चला आपल्याला आता पुढल्या विषयाकडे जायचंय. मी जातोय दॅट इज बँकिंग एक्झामिनेशन कडे. मित्रांनो, सध्या परिस्थिती अशी आहे की ह्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगले जॉब्स आढळतील. इनफॅक्ट सॅलरी पण खूप चांगली आहे आणि स्टेबिलिटी पण आहे. शिवाय हे सगळं न बघता नवीन काहीतरी शिकायला मिळतंय का, तर मी म्हणेन की हो, खूप जास्त. आरबीआय ही या बँकिंग एक्झामिनेशन मधला सगळ्यात महत्वाची एक्झामिनेशन मानली जाते. त्याच्यातली ग्रेड बी एक्झामिनेशन आपल्या चाणक्य मंडल परिवार मधनं तयारी केलेले आणि नंतर ही एक्झाम देत क्रॅक करत आरबीआय ग्रेड बी झालेले असे तुम्हाला खूप सारे विद्यार्थी बघायला मिळतील. पोस्ट कशी येते यांच्याविषयी पण मी बोलणार आहे. त्यानंतर त्याच्या खालोखाल एसबीआय येत असते. मग नंतर इंडियन बँकिंग पर्सनल सर्व्हिसेस IBPS नावाचा एक बोर्ड येत असतो आणि त्याच्या खालोखाल एक सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीचे पण काही कोर्सेस आहेत. यांच्याबाबत पण मी बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना ही सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी, तिचे काय कोर्सेस आहेत हे क्वेश्चन मार्क असतो की हे आहे का, बरोबर आहे का, व्हॅलिड आहे का, आम्ही गेलं पाहिजे का, मी बोलणार आहे त्याच्याविषयी आता.
सर्वात आधी मी सुरुवात करतोय माझ्या विषयाला ते दॅट इज आरबीआय पासून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ऑफकोर्स ती भारताची सेंट्रल बँक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मला हिच्या परीक्षांबाबत सगळीच्या सगळी माहिती असलीच पाहिजे. मित्रांनो, आरबीआय आणि त्याच्यातली ग्रेड बी ही पोस्ट खूप क्रीम पोस्ट ही मानली जात असते. तुम्ही आरबीआय मध्ये एका एंट्री लेवलला पोहोचत असतात आणि इथे तुम्ही पॉलिसी जिथे भारताच्या बनवल्या जातात तिथपर्यंत तुम्हाला जाण्याची संधी मिळते. यात शिकण्यासारखं पण असंख्य आहे आणि मित्रांनो, ह्याच्यातनं तुम्हाला मिळणाऱ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत. आरबीआय ग्रेड बी म्हणून जर तुम्ही सिलेक्ट होत असाल तर तुम्हाला जो पगार मिळत असतो तो 6 डिजिट आणि त्याच्यापेक्षा जास्तीचा आहे. शिवाय स्टॅबिलिटी ही खूप चांगली आहे. 5 days a week नावाची गोष्ट पण इथे आहे. म्हणजे काय, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार इतकंच काम, सॅटर्डे संडे तुम्हाला सुट्टी असणार आहे. सो आरबीआय ग्रेड बी ही हायएस्ट आणि क्रीम पोस्ट मानली जात असते बँकिंग सेगमेंट मधली. ओके, चला आता मी जरा पुढे जातोय आणि मी चाललोय आता दॅट इज आरबीआय असिस्टंट कडे. आरबीआय असिस्टंट ही सेकंड एंट्री लेवल आहे. याच्या थर्ड एंट्री लेवल आहे ती म्हणजे दॅट इज अटेंडंट नावाची पोस्ट, पण मी तिला आता कव्हर करणार नाहीये. मित्रांनो, आता या परीक्षांचं स्वरूप कसं आहे जरा मला एकदा त्याच्याबद्दल. आरबीआय ग्रेड बी मध्ये 3 प्रकारच्या तुम्हाला परीक्षांना सामोरे जावं लागतं. एक आहे ती म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जशी सिव्हिल सर्व्हिसेसची आहे तशीच, मग मेन्स एक्झामिनेशन आणि मग इंटरव्ह्यू. प्रिलिम्स मध्ये तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीके हे 4 टॉपिक एकत्र करायचे असतात. मेन्स मध्ये तुम्हाला सेम एमसीक्यू पेपर आहे आणि इंटरव्ह्यू हा डिरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू पॅनल समोर आणि कदाचित डेप्युटी गव्हर्नर ऑफ आरबीआय कदाचित तुमच्या समोर आणि ते तुमचा इंटरव्ह्यू घेत असतील. अशा प्रकारचा इंटरव्ह्यू होत असतो. इकडे आरबीआय असिस्टंटचं स्वरूप जरा थोडंसं वेगळं आहे. ही मात्र फक्त 2च भागांमध्ये विभागलेली, एक प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि देन नंतर मेन्स एक्झामिनेशन. सो या दोघांचेही नोटिफिकेशन हे दरवर्षी येत असतात. नोटिफिकेशन कुठे बघायचे, कसे बघायचे या सर्वांची माहिती मी तुम्हाला सगळ्यांना देणारच आहे. पण आधी आपण सगळ्या गोष्टींचं एक ओरिएंटेशन घेऊया. आय होप तुम्हाला आरबीआय आणि त्याच्यातनं येणाऱ्या वॅकन्सीज बद्दल कळलेलं असेल. या दोघींसाठीही तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होतात तेव्हा तुम्ही इलिजिबल आहात आणि तुम्ही हे पेपर देऊ शकता आहात. तुम्हाला एक्स्ट्रा इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे रिक्वायर्ड नाहीये. आरबीआय अटेंडंट नावाची एक पोस्ट येत असते. याच्यासाठी तर फक्त जर तुम्ही 10वी पास जरी असाल तरी तुम्ही याच्यातनं ही नोकरी मिळवू शकता आहात. मागच्या वर्षी दॅट इज 2019 ला याची एक ऍड आलेली होती. बाकी आरबीआय ग्रेड बी आणि आरबीआयच्या ऍड तर या एक वर्षीला येतच असतात. चला आता सेकंड आणि जी मी असं म्हणेल की हायएस्ट पब्लिक सेक्टर बँक इन इंडिया एसबीआय, याच्यामध्ये 3 एंट्री लेवल आहेत मित्रांनो. सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर. दुसरी आहे ती म्हणजे एसबीआय एसओ स्पेशलिस्ट ऑफिसर. आधी मला यांच्यातलं एक डिफरन्सिएशन तुम्हाला सांगू देत, मग मी पुढे जातो. मित्रांनो, ही जी प्रोबेशनरी ऑफिसरची पोस्ट आहे ही जनरलिस्ट आहे आणि ही एसबीआयची जी पोस्ट आहे ही मात्र ही स्पेशलिस्ट ऑफिसर आहेत. हे यांना एका पर्टिक्युलर कामासाठीच अपॉइंट करण्यात येत आहे. जसं की मी तुम्हाला सांगू शकतो ऍग्रिकल्चरसाठी एखाद्या व्यक्तीला अपॉइंट केलेलं असेल किंवा मार्केटिंग ऑफिसर म्हणून एखाद्या व्यक्तीला अपॉइंट केलेलं असेल किंवा टेक्नॉलॉजीसाठी एखाद्या व्यक्तीला अपॉइंट केलेलं असेल, तर ही जी पोस्ट आहे ती तुम्ही असं म्हणू शकता आहात की ही जी पोस्ट आहे ही दॅट इज काही स्पेशलिस्ट कामांसाठी अपॉइंट करण्यात आलेले आहेत. ओके, याच्यात तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. हो, याच्यात तुम्हाला एक्सपिरियन्स असणं निडेड आहे. एसबीआय एसओ साठी तुमचं एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्याच्या पर्टिक्युलर ऍड प्रमाणे तो एक्सपिरियन्स हा काउंट होत असतो. पण एसबीआय पीओ साठी असा काही एक्सपिरियन्स तुम्हाला निडेड नाहीये. एक ग्रॅज्युएट व्यक्ती देखील एसबीआय पीओ ची एक्झामिनेशन देऊ शकतात. देन आता या एसबीआय पीओ मध्ये किती टप्पे आहेत, तर या एसबीआय पीओ मध्ये 3 टप्पे आहेत. सर्वात पहिले की दॅट इज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. याची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि आरबीआयची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जरा थोडी वेगळी आहे. एसबीआय पीओ ची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन याच्यामध्ये तुम्हाला 3च भागांना सामोरे जावं लागतंय. क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश या 3च गोष्टी आहे. मेन्स मात्र आरबीआयची जशी प्रिलिम्स होती तशी आता यांची मेन्स असते. ती म्हणजे काय, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीके. आता या सोबत त्यांनी एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस केलेली आहे ती म्हणजे एसे रायटिंग ची एक वेगळी टेस्ट. तुमचा हा मेन्सचा पेपर झाला की त्याच्यानंतर एक अर्धा तास तुम्हाला दिला जात असतो आणि या अर्धा तासामध्ये तुम्हाला टायपिंग करत एसे देखील लिहायचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे दॅट इज इंटरव्ह्यू. याला तुम्हाला फेस करायचंय.
आरबीआय असिस्टंट बाबत जो आपण क्रायटेरिया आणि जे सगळं बघितलेलं होतं प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामिनेशन, तशीच आरबीआय असिस्टंट साठी देखील होत असते. मित्रांनो, आता याच्यासाठीचा फक्त एक वेगळा क्रायटेरिया आहे जो आपण समजून घ्यायला हवा. तुम्ही बऱ्याच वेळा बँकांमध्ये गेलेला असाल तर तिथे तुम्हाला नॉन मराठी लोक हे खूप जास्त दिसतील. मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रिजनलिझम करत नाहीये, पण मी फक्त एक तुम्हाला अवेअरनेस क्रिएट करून देतोय की आपल्या लोकांना माहिती नसतं की बाबा रे ही याच्यासाठीची आणि ही याच्यासाठीची गोष्ट आहे आणि आपण हे वेगळं पण करू शकतोय म्हणून. तर मी तुम्हाला एक फक्त अवेअरनेस तयार करून देतोय. आरबीआय असिस्टंटसाठी जर तुम्हाला महाराष्ट्रात पोस्टिंग हवी असेल तर तुमची मराठी कंपल्सरी आहे. आणि जर समजा तुम्हाला मराठी बोलता वाचता येत नसेल तर तुम्हाला एक LPT नावाची गोष्ट द्यावी लागते, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. जर तुम्ही ही पास करत असाल तर मात्र, जर तुम्ही म्हणजे परराज्यातले असाल आणि जर तुम्ही LPT पास करत असाल देन अँड देन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्व्ह करता येतं. एल्स सेकंड पर्याय त्याच्यामध्ये आहे, महाराष्ट्रीयन व्यक्तीला अशी LPT देण्याची गरज नाही. जर त्याच्या 10वीच्या विषयांमध्ये मराठी पेपरच इन्क्लुडेड असेल अशी LPT देण्याची गरज पडत नाही. मी जर आता पुढे जातोय. मित्रांनो, आय होप तुम्हाला आरबीआय आणि SBI यांच्यातले सगळेच्या सगळे टियर्स कळालेले असतील. मी आता जरा पुढे जातोय. IBPS, इंडियन बँकिंग पर्सोनल असं याचं नाव. साधारणतः आपण जर बँकिंग कॅटेगरीला 2 भागामध्ये विभागण्याचा प्रयत्न केला, एक त्या म्हणजे नॅशनलाइज्ड बँका आणि 2 त्या म्हणजे रिजनल रुरल बँका, RRB. आपण जर अशा कॅटेगरीज मध्ये याला विभागण्याचा प्रयत्न केला तर IBPS या दोन्ही कॅटेगरीसाठी वेगवेगळे पेपर घेते आणि या दोन्ही कॅटेगरीसाठी प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशलिस्ट ऑफिसर आणि क्लर्क अशा एक्झामिनेशन वर्षभर होत असतात. अशा एक्झामिनेशन वर्षभर होत असतात. RRBs महाराष्ट्रामध्ये 2 RRB काम करतायत सध्याला. एकीचं नाव आहे KVGB, कोकण विदर्भ ग्रामीण बँक, आणि दुसरीचं नाव आहे दॅट इज MGB, महाराष्ट्र ग्रामीण बँक. या परीक्षांमध्ये तुम्हाला काही टप्पे आहेत ज्यांना सामोरे जावं लागतं. प्रोबेशनरी ऑफिसरची एक्झामिनेशन देत असाल तर तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू. जसं आपण आता मगाशी SBI POच्या बाबतीत बोललो, सेम गोष्टी याच्या बाबतीत पण होत असतात. आणि दुसरी पोस्ट आहे ती म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसर. स्पेशलिस्ट ऑफिसर याच्यातली ऍग्रीकल्चर ऑफिसर ही खूप क्रीम पोस्ट मानली जात असते आणि वर्षभर खूप सारी मुलं या एका पेपरसाठी ऍग्रीकल्चरचे याच्यासाठी खूप अभ्यास करतात. नंतर येत आहे ते म्हणजे क्लेरिकल केडर. आता इतक्यात जसं मी तुम्हाला हे इथे SBI असिस्टंट बाबत बोललो, तसंच इथे या इतर बँकांच्या म्हणजे ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या आणि ज्या RRBs आहेत त्यांच्या या क्लेरिकलच्या एक्झामिनेशन पण तशाच होत असतात, त्याच धर्तीवरती होत असतात. IBPS थ्रू या गोष्टी कंडक्ट केल्या जातात. मला ज्या तिसऱ्या टप्प्याकडे जायचंय त्याच्याकडे महाराष्ट्रीयन मुलं खूप जास्त भर देत नाही. समहाऊ त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की अरे हे काय फसवेगिरी तर नाही, पण नाही, ही फसवेगिरी नाहीये. सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीनं एक कोर्स आणलेला आहे, त्याचं नाव आहे PGDBF. मस्त आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स. मित्रांनो, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, ICICI पर्टिक्युलरली याच्यातल्या जर आपण विषयी बोलायचं ठरलं तर ही प्रायव्हेट सेक्टर बँक हे विसरता कामा नये. भारतातली अव्वल प्रायव्हेट सेक्टर बँक, फर्स्ट आता ही 1 नंबरची आहे ती सध्याच्या कंडिशनला कॅपिटलच्या बाबतीत जर आपण बोलायचं ठरलं तर अव्वल प्रायव्हेट सेक्टर बँक आहे ती. त्यांच्यामध्ये जे जाणारे ऑफिसर्स तुम्हाला काचेच्या ऑफिस मधले ऑफिसर जे दिसतील ना, ते तुम्हाला या एका कोर्स थ्रू जाताना मिळते. बँकांना असे नवीन लोक भरती करून त्यांना ट्रेन करण्यामध्ये त्यांचा पैसा खर्च होतो, म्हणून त्यांनी या सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी बरोबर एक टायअप केला. दरवर्षी ही सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळे असे ट्रेनिंग घेत असते. त्याच्या माध्यमातून साधारणतः 6 महिने ते वर्षभर त्यांना असं PGDBFचं ट्रेनिंग, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स. खास करून हे जे 2 महत्वाच्या बँका तुम्हाला दिसतात, बँक ऑफ बरोडा आणि कॅनरा बँक, यांचं असं हे महत्वाचं ट्रेनिंग सेंटर हे एक बँगलोरला आहे. ओके, सो ही काय करत असते सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी, तर ही एक टेस्ट घेत असते आणि त्यातनं निवडल्या गेलेल्या मुलांना मग वर्ष 6 महिन्याचं PGDBFचं ट्रेनिंग चालतं. याच्यासाठी त्या मुलांना पे करावं लागतं. याच्यात
घोटाळा करतो की अरे मी पे करून का जाऊ त्याच्यामध्ये. तर मित्रांनो असं नाहीये. ऍक्च्युली जर तुम्ही ही डिग्री घेतली तर तुम्हाला खूप जास्त याच्यामध्ये शिकायला मिळतं. तुम्हाला ते पर्सनल ग्रूमिंग पण खूप प्रोव्हाइड करत असतात. सो अशी जर पीजीडीबीएफचा कोर्स असेल तर नक्कीच त्याला फॉलो करा. आयसीआयसीआय असे कोर्सेस तर वर्षाला 2 वेळाला आणत असतं, त्याच्यामुळे त्यांची एंट्री लेवल तर खूप चांगलीच आहे. बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक आधी सिंडिकेट होती, पण आता सिंडिकेट ही कॅनरात मर्ज झालेली आहे. ती देखील अशा प्रकारच्या काही एक्झामिनेशन घेत असते. सो ही पण एक तुमच्यासाठी एंट्री लेवल बँकिंग एक्झामिनेशन मध्ये असू शकते. चला आता मी पुढे जातोय. रेल्वे एक्झामिनेशन. रेल्वे एक्झामिनेशन मध्ये RRB, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, हा एक महत्वाचा बोर्ड आहे की जो या रिक्रुटमेंट घेत असतो. या सर्वात महत्वाची पोस्ट ती म्हणजे लोको पायलट अशी मानली असते. ओके, याच्यात वर्षभर खूप सारे मुलं या गोष्टीसाठी प्रिपेअर करत असतात आणि RRB थ्रू यांची भरती होत असते. शिवाय नॉन टेक्निकल केडर्ससाठी पण खूप साऱ्या जागा निघत असतात. यांची एक्झामिनेशन ही टियर मध्ये डिवाइड केलेली आहे. टियर 1, टियर 2 आणि टियर 3. जसा पेपर असेल त्याच्यानुसार ह्या गोष्टी व्हॅरी होत असतात. इंजिनियर्स हे कडे जायला खूप जास्त प्रेफरन्स देतात, पण नॉन टेक्निकल केडर्ससाठी तुम्ही मी सगळेजण एलिजिबल आहात. म्हणजे तुम्ही इंजिनियर जरी नसाल तरी तुम्ही नॉन टेक्निकल केडरसाठी मात्र इथे अप्लाय करू शकता आहात. नंतर मी ज्या सेगमेंट कडे चाललोय त्याचं नाव आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. खूप इझी आहे मित्रांनो. मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो. BSNL, भारत संचार निगम लिमिटेड, खूप चांगला पगार देतात आणि खूप चांगली नोकरी असते यांच्यामधली पण आपल्या मुलांना माहिती नसतं. तुम्ही हे नाव ऐकलं असेल, भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, किंवा तुम्ही हे नाव ऐकलं असेल गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. हे नावं तुम्ही ऐकलेली असतील. या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत. किंवा तुम्ही अशी पण काही गोष्टी ऐकलेल्या असतील की बाबा रे ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये एंट्री आहे. जसं की मी तुम्हाला एक अजून उदाहरण देतो, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. हो, इस्रो सुद्धा एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. यांच्या सुद्धा महत्वाच्या जागा येत असतात. यांच्या एंट्री लेवल्स या उपलब्ध असतात. महत्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला याच्याबद्दल अवेअरनेसच नसते की या जागा येतात कधी आणि भरल्या जातात कधी. कारण आपण त्याच्याकडे कधी काय फोकसच करत नाही. पण मी आज तुम्हाला सांगणार आहे या जागा कुठनं चेक करायच्या, कशा चेक करायच्या आणि फॉर्म्स कसे भरायचे. चला, नेक्स्ट सेक्टर आहे ते म्हणजे इन्शुरन्स. याच्या पोस्ट या 2 भागांमध्ये विभागलेल्या आहेत. एक आहे ते म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि दुसरं आहे ते म्हणजे दॅट इज असिस्टंट. ओके, दुसरं आहे ते म्हणजे काय, दॅट इज असिस्टंट. मित्रांनो, सेम जसं आता आपण प्रोबेशनरी ऑफिसर बाबत बघितलं ही परीक्षा सेम तशीच असते आणि जसं आपण त्यांच्या असिस्टंट, त्यांच्या क्लर्क बाबत बघितलं ही पोस्ट पण तशीच असते. LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याच्यानंतर GIC, जनरल इन्शुरन्स कंपनी कॉर्पोरेशन, आणि या विविध ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्यामधल्या या वॅकन्सीज येत असतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि असिस्टंट साठीच्या. तुम्ही याच्यासाठी देखील अप्लाय करू शकता आहात. आता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये हा एक महत्वाचा प्रश्न असेल की मग आम्ही याच्यातले फॉर्म कुठनं भरायचे, या गोष्टी अवेलेबल कुठे आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा सोर्स सांगतोय. तो पहिला आणि महत्वाचा सोर्स तो म्हणजे दॅट इज एम्प्लॉयमेंट न्यूज. मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंग यांच्यातर्फे एक महत्वाची ही गोष्ट काढली जात असते ज्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व जाहिराती या स्पेसिफाय केल्या जात असतात. सर्वच्या सर्व जाहिराती या त्यात दिल्या जात असतात. एम्प्लॉयमेंट न्यूज हे तुम्ही नक्की सर्वांनी फॉलो करा. 2, आपलं चाणक्य मंडल परिवारचं टेलिग्राम चॅनल. मित्रांनो, तुम्हाला इथे खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. तिला फॉलो करायला विसरू नका. तिला जरूर फॉलो करा. तुम्हाला हे जे आलेले नवीन नवीन नोटिफिकेशन आहेत ते आमच्या टेलिग्राम वरती सुद्धा भेटतील. आणि 3, दॅट इज आम्ही तुमचे मित्र. नक्की आमच्यापर्यंत पोहोचा. जर तुम्हाला या एक्झामिनेशन विषयी अँड ऑल बद्दल माहिती हवी असेल तर मित्रांनो तुम्ही चाणक्य मंडल परिवारशी संपर्क साधू शकता आहात. विविध या होणाऱ्या एक्झामिनेशन आणि यांच्या संबंधीची जी माहिती आहे ती आम्ही वेळोवेळी ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तुम्हाला ह्याच्याविषयीचे काही आणखीन क्वेश्चन्स असतील तर हा खाली तुम्हाला आमचा नंबर भेटतोय. तुम्ही याच्यावरती देखील आमच्याशी संपर्क साधू शकता आहात. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील की तुम्हाला काही विचारायचं असेल तर खाली तुम्हाला कमेंट बॉक्स दिलेला आहे. त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगू शकता आहात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका
आणि शिवाय आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्रांना आपल्या व्हिडिओज बद्दल सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच ऑल. आपण परत नक्की भेटूया. Presenting Chanakya Mandal Parivar's online platform, chanakyamandalonline.in, enabling you to study from the comfort of your home from the best educators like our founder director Dharmadhikari sir and other expert faculty members. Thousands of MCQs for practice, mock test of UPSC MPSC standards to build your confidence levels. All these hundreds of hours of videos, question banks and notes now are available only at rupees 10,000. Yes, you heard it right. Only rupees 10,000 if you register before 10th of May. And for MPSC, perhaps this is the only full video course available anywhere. So don't wait, follow the process given on the screen and kickstart your journey with confidence. Enroll now, stay home, stay safe, happy learning.